गुरुपिंपरी ग्रामपंचायतने बंजारा हॉटेलबद्दल केला खुलासा। घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी हद्दीमध्ये असलेला बंजारा बार या बारला ग्रामपंचायतने फक्त आणि फक्त भोजनालयासाठी पत्र दिले। मात्र या पत्राचा दुरुपयोग केला असून आम्ही दुसरे कोणतेही ग्रामपंचायत मार्फत बारच्या परमिटसाठी कागद दिलेला नाही, असं स्पष्टीकरण गुरुपिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब साबळे यांच्यासोबत माजी उपसरपंच सदस्य शहाजी कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय। ते पुढे म्हणाले की गावकरी विनाकारण मला याविषयी दोषी धरत असून गावकरी यांना वाटत आहे की मी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करून बारच्या परमिट रूमसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे, पण मी असे ग्रामपंचायत मार्फत कोणतेही कागदपत्र बारला दिले नसून यासाठी गावातील सुज्ञ नागरिकांनी परिपक्व माहिती घेऊन माझ्यावर आरोप करावे, असेही यावेळी माजी उपसरपंच शहाजी कोल्हे यांनी सांगितले असून जर गावकऱ्यांनी असा कोणताही पुरावा आणला की मी बारसाठी ना हरकत किंवा एखादा कागद दिला तर मी गावकरी म्हणेल ते करेन, पण पूर्ण जिम्मेदारी घेऊन राजकारणातून संन्यास घेईन, असेही ते यावेळी म्हणाले। सोबतच गुरुपिंपरी ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब साबळे व शहाजी कोल्हे उपस्थित होते। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। कारण काय म्हणजे काय नेमकं कोणती समस्याबद्दल आहे का काही ग्रामपंचायतीविषयी काही? आपल्या गुरुपिंपरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गुरुपिंपरी तांडा येतो। त्या तांडा या ठिकाणी बंजारा बार व परमिट रूम असं हॉटेल परवानाधारक जे उघडण्यात आले। तर गावामध्ये अशी एक चर्चा आहे किंवा आपण गुरुपिंपरी हद्दीमध्ये जे काही दारूचा परवाना दिला आहे, लायसनधारक हॉटेल जे चालवायला दिलं आहे किंवा त्यांना लायसनसाठी मदत केली गेली, ती आपण काहीतरी आर्थिक व्यवहार करून त्यांना मदत केली, असं गावात काही दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे। तर मला वाटतं ह्या चर्चा पूर्ण सबसेल फेल आहेत, ह्या चर्चेला आधार नाही, सर्व निराधार असलेल्या ह्या चर्चा आहेत। त्याकरिता मी खुलासा करण्याकरिता म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे। सांगण्याचा मुद्दा असा आहे की यांना आपण ग्रामपंचायतचा एकही डॉक्युमेंट्स दिलेला नाही। बार परमिट रूमला जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ ठराव लागतो, ना हरकत प्रमाणपत्र लागतं, अन्य काही कागदपत्र लागत असतात। परंतु मला तालुक्यातून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे नेत्या लोकांचे फोन आले किंवा तुम्ही संबंधित व्यक्तीला तुम्ही डॉक्युमेंट्स का देत नाहीत, का उपलब्ध करून देत नाहीत। तर माझा स्पष्ट नकार मी त्यांना सांगितला किंवा माझ्या हद्दीमध्ये मला कुठलंही परवानाधारक हॉटेल चालवायला बंदी मी त्या ठिकाणी घातलेली आहे, असा मॅसेज मी जवळपास सर्व नेते लोकांना दिलेला होता। परंतु आमचे ग्रामसेवक सन्माननीय वखरे साहेब यांना काही दबाव काही नेते लोकांनी केल्यामुळं त्यांनी फक्त एक खानावळीचं पत्र जे की ना हरकत दिलं होतं, तर ते फक्त खानावळ चालवण्याकरता दिलं होतं। तर ते पत्र ज्यावेळेला आम्हाला मिळालं, मला माझ्या कानावर आलं की ग्रामसेवक साहेबांनी असं असं पत्र त्यांना दिलं, तर मी तात्काळ साहेबांना बोलवून घेतलं आणि संबंधित विभाग जो राज्य उत्पादन शुल्क जालना या संबंधित विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटून आम्ही एक पत्र त्यांना दिलं किंवा हे जे पत्र ग्रामसेवक साहेबांनी दिलं तर ते फक्त याच्यासाठी दिलं, मी ते तुम्हाला थोडक्यात एक वाक्यात वाचून दाखवतो। वरील उल्लेखित प्रमाणपत्र हे फक्त खानावळ चालवण्याकरता देण्यात आलेले आहे। सदरील प्रमाणपत्र FL3 अनुयुक्तीकरिता ग्राह्य धरण्यात येऊ नये, असं स्पष्ट याच्यामध्ये आम्ही हे पत्र त्या संबंधित विभागाला दिलेलं आहे। त्याची ही वशी आहे, तुम्हाला दाखवतो। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अशा कुठल्याही गोष्टीला आमचं समर्थन नसतं, पहिल्यापासून नाही, कधी केलेलं नाही। मी राजकारणात यायच्या पहिले 2008ला माझं BS ऑफिस लायसन घनसावंगी या ठिकाणी झालं होतं, परंतु माझे काका माननीय बाबासाहेब कोल्हे यांनी मला सल्ला दिला की आपल्याला हे धंदे करायचे नाही आणि आपण जोपर्यंत ग्रामपंचायतीवर राज्य करतोय किंवा समाजकार्य करतोय तर ते करत असताना आपण आपल्या हद्दीमध्ये कुणाला दारूबंदीचा एखादा डॉक्युमेंटसुद्धा देता कामा नये, अशा सूचना ज्यावेळेस मला आमच्या काकांनी केल्या त्यावेळी ते माझं लायसन मी त्यावेळेस रद्द केलं। हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे किंवा आम्ही आमचं स्वतःचं केलं नाही, आम्ही दुसऱ्याचं का करू देऊ। लोकांचा इथं जे दारू पिण्याचा जो प्रकार वाढेल त्याची काळजी त्याचा विचार करता आम्ही त्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत आणि कुणालाही कुठलाही कागद आतापर्यंत दिलेला नाही। ऑफर आल्यात, निश्चित स्वरूपात ऑफर आल्यात, ऑफर येत नाहीत अशातला भाग नाही, आर्थिक ऑफर येत असतात, परंतु आम्ही अशा सर्व ऑफर धुडकावून लावलेल्या आहेत। आम्हाला ऑफर दिल्यानंतर आम्हाला दुसरी एक ऑफर होती, देशी लायसन्सचं शिफ्टिंग लायसन्स संदर्भातली एक ऑफर होती। त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचं आर्थिक काय असेल आम्ही करू, आम्हाला फक्त ना हरकत द्या।
मला आम्ही अशा कुठल्याही लायसनला आम्ही जागा देऊ शकत नाही, हरकत देऊ शकत नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असल्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. त्यामुळं ज्या काही गावात चर्चा चाललेल्या आहेत, मला वाटतं चर्चा निराधार आहेत, त्याला आधार नाही. आणि अशा चर्चा कोणी करत असेल तर मला माझी विनंती आहे सर्वांना, किंवा तुम्ही पाठीमागे चर्चा करण्यापेक्षा मला येऊन विचारा ना, काय दिलं आहे, काय नाही दिलं आहे, ग्रामपंचायतीने खरंच एखादा डॉक्युमेंट्स दिला आहे का. आता ह्याच्या पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, सर्वांना त्या संबंधित विभागाला जाऊन, म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जालना या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला अधिकार आहे ती फाईल तपासण्याचा. तुम्ही एक साधारणपणे एक साधा अर्ज करायचा माहितीच्या अधिकारामध्ये, किंवा बंजारा हॉटेल गुरुपिंपरी तांडा या ठिकाणी जी परवाना तुम्ही जे दिलेला आहे, इश्यू केलेला आहे, तर त्याचे डॉक्युमेंट्स पडताळणी करता आम्हाला फाईल मिळण्याबाबत असा एक साधा अर्ज जरी केला तुम्हाला ती सर्व फाईल बघायला मिळते, किंवा तिचे झेरॉक्स डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळतात. आणि ज्यावेळेला झेरॉक्स डॉक्युमेंट तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये जर ग्रामपंचायतचा कुठलाही कागद जर आढळला तर 100% आम्ही जिम्मेदार असू, किंवा आम्ही कुठंतरी पाप केला असं निश्चितपणे तुम्हाला काय त्याचं वाटायचं ते तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. परंतु असं आहे की आम्ही 1 रुपया कोणाचा घेतला नाही, घेऊ शकतही नाही, आणि असल्या धंद्याला आमचं समर्थन नसते कधीच. मला अनेकांनी फोन केले, त्यांना स्पष्ट सांगितलं की मी या गोष्टी करू शकत नाही, नंतर मला कुठल्या अशा कामासाठी मला फोन करू नका, हे स्पष्ट सांगितलं आहे. फक्त आता जे कोणी गावात चर्चा करतात की त्यांना माझी विनंती आहे की माझ्याकडे एक पत्र आहे आणि ते तुम्हाला मी दाखवू शकतो आम्ही काय दिलं आहे त्या ऑफिसला. ज्यावेळेला वक्रे साहेबांनी ते पत्र दिल्यानंतर आम्ही त्याला एक पत्र दिलं आहे किंवा हे देण्यात येऊ नये. परंतु आता कसं झालं आहे, त्याला लायसन कसं मिळालं आहे, काय मिळालं आहे, कोणाच्या आशीर्वादाने मिळालं आहे, कोणाचा पाठिंबा त्याला आहे, हे मला वाटतं हा तपासण्याचा भाग आहे. आपण सर्वांनी मिळून जर तपासलं, किंवा ज्याला त्याला अधिकार आहे, जो जाईल त्या पद्धतीनं आपापल्या त्या पद्धतीनं संबंधित विभागाला जाऊन अर्ज करून ती फाईल मिळवून त्यातून तुम्हाला सत्य असत्य काय असेल ते समोर येईल. आणि दुसरी गोष्ट, आता लायसन झाले आता काय करायचं असा काही लोकांचा प्रश्न आहे. तर मला एकच सांगायचं गावातल्या तमाम माझ्या नागरिकांना, तमाम मित्रांना, बंधूंना एवढंच सांगायचं की आता जरी लायसन झालं असलं तरी आपण त्या लायसनला चॅलेंज करू शकतो. पण याच्यासाठी मला गावकऱ्यांचं सर्वांचं सहकार्य लागणार आहे, ते सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण मी त्या विभागाला संबंधित अधिकाऱ्याला त्यापूर्वीच सांगितलं होतं की बाबांनो, आम्ही महिलांचा मोर्चा तुमच्या ऑफिसवर आणू, जर आमच्या हद्दीमध्ये जर लायसन तुम्ही दिलं तर आम्ही एक महिलांचा मोर्चा तिथं आणू. त्याच्यानंतर आपण जर गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून जर विरोध केला तर संबंधित विभाग गावामध्ये एक ग्रामसभा घेत असतं. त्या ग्रामसभेच्या माध्यमातून आडवी बाटली उभी बाटली असा एक तो ठराव पारित केला जात असतो. जर सर्वांनी मते जर आडवी बाटली असं जर ठराव पारित केला तर ते लायसन रद्द होऊ शकतं, हे मी ठामपणे विश्वासाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. परंतु याच्यात सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि जर कोणाला काही वाटत असेल तर मित्रांनो, मला तुम्ही येऊन विचारा, आपण असले कामं कधी करत नाही, करणारही नाही. अजून काही गोष्टी असतील त्या फ्युचरमध्ये आपण भविष्यात सांगू. परंतु आता या लायसन मिळालं कसं हा मला वाटतं तपासाचा भाग आहे. कोणाच्या आशीर्वादाने मिळालं, कोणाच्या पाठबळाने मिळालं, कुणी त्याला मदत केली, हे आपापल्या पद्धतीनं आपण तपासून घ्या. आणि उगीचच कोणावर आरोप करून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. धन्यवाद.